समजा आपण एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या एका कॉर्पोरेट कंपनीचा विचार करत आहोत आणि तिथे एक अत्यंत कडक शिस्तबद्ध असा चीफ ऑडिटर आहे. तो जेव्हा ऑफिसमध्ये असतो ना, तेव्हा प्रत्येक फाईल अगदी जागेवर असते, प्रत्येक पैशाचा हिशोब चोख असतो, कोणीही नियम मोडायची हिंमत करत नाही. पण समजा अचानक तोच कडक ऑडिटर 35 दिवसांच्या रजेवर गेला आणि त्याचा फोनही लागत नाहीये, तर काय होईल? कसंय, सुरुवातीचे 2-3 दिवस लोकांना वाटेल की चला सुट्टी मिळाली, सगळे थोडे रिलॅक्स होतील. पण जसजसे दिवस पुढे जातील तसतशी त्या सिस्टीममध्ये एक न दिसणारी गडबड सुरू होईल. अच्छा, म्हणजे लोकांचे मूळ स्वभाव बाहेर यायला लागतील असं म्हणायचंय का? अगदी बरोबर. जे मुळातच थोडे कामचुकार आहेत ते कामाकडे पूर्ण दुर्लक्ष करतील आणि जे अतिमहत्वाकांक्षी आहेत ते कदाचित चुकीच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांना माहिती आहे की आता कोणीही लक्ष ठेवून नाहीये. हो ना, कोणी बघतच नाहीये. आणि मला वाटतं हीच ती वेळ असते जेव्हा खऱ्या अर्थाने त्या सिस्टीमची आणि त्यात काम करणाऱ्या लोकांची परीक्षा असते. नक्कीच. आणि हे उदाहरण मी का दिलं, कारण आज 12 मार्च 2026 आहे आणि उद्या म्हणजेच 13 मार्च 2026 रोजी आपल्या या वैश्विक सिस्टीममध्ये नेमके हेच घडणार आहे. तो आपला चीफ ऑडिटर सुट्टीवर जाणार आहे. हो. खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय भाषेत सांगायचं तर उद्यापासून मीन राशीत शनीचा अस्त होत आहे. आणि पुढचे 35 दिवस म्हणजे तब्बल 17 एप्रिलपर्यंत तो अस्त अवस्थेतच राहणार आहे. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा किंवा ज्याला आपण डीप डाईव्ह म्हणतो त्याचा मुख्य हेतू हाच आहे की या काळात काय होऊ शकतं आणि विशेषतः 3 महत्वाच्या राशींवर याचा कसा परिणाम होईल हे आपण समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. शनीचा अस्त ही संकल्पनाच मुळात खूप गूढ आणि प्रभावशाली आहे. कारण शनीला आपण फक्त एक ग्रह मानत नाही, तर तो कर्म, न्याय आणि वास्तवाचा प्रतिनिधी आहे. पण आपल्या आयुष्यातला हा तोच कडक ऑडिटर आहे जो सतत आपल्याला जमिनीवर ठेवतो, आपल्या मर्यादांची जाणीव करून देतो. पण एक मिनिट, मला हे आधी नीट समजून घ्यायचंय. आपण जेव्हा अस्त म्हणतो म्हणजे नेमकं काय होतं? आकाशातून तो ग्रह अचानक गायब तर होत नाही ना? मग शनी अस्त होणे म्हणजे तो आपलं काम करणं थांबवतो का? नाही, गायब होत नाही, पण तो असं म्हणूया की तो ब्लाइंड होतो किंवा त्याचा जो मूळ प्रभाव आहे तो झाकोळला जातो. अच्छा. खगोलशास्त्रीयदृष्ट्या जर विचार केला तर जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या खूप जवळ जातो तेव्हा सूर्याच्या त्या प्रखर प्रकाशामुळे तो पृथ्वीवरून दिसेनासा होतो. यालाच आपण अस्त म्हणतो. आता याला जर आपण मानसिक किंवा ज्योतिषशास्त्रीय पातळीवर थोडं जोडून पाहिलं तर सूर्य हा आपला अहंकार म्हणजे इगो आणि आत्म्याचा कारक आहे आणि शनी हा काय दर्शवतो तर मर्यादा आणि वास्तव. म्हणजे जेव्हा शनी सूर्याच्या खूप जवळ जातो तेव्हा आपला अहंकार आपल्या वास्तवावर मात करतो असं म्हणायचंय का? हेच, अगदी हेच. सूर्याच्या त्या उष्णतेत शनीची थंड आणि संयमी शिस्त जळून जाते. माणसाचा इगो किंवा आपण म्हणूया त्याचा अति आत्मविश्वास वाढतो आणि मग त्याला वाटायला लागतं की मला कोणीही बघत नाहीये, मी काहीही करू शकतो. बापरे. हो. आणि कर्माचा जो फीडबॅक लूप असतो ना, जो एरवी लगेच काम करतो, तो या 35 दिवसांसाठी विस्कळीत होतो. म्हणजे तुम्ही आज एखादी चूक केली तर शनी अस्त असल्यामुळे तुम्हाला लगेच त्याचा फटका बसणार नाही. तुम्हाला वाटेल की अरे आपण वाचलो. पण हीच तर खरी गोम आहे ना, कारण तो ऑडिटर कायमचा गेलेला नाहीये, तो रजेवरून परत येणाराच आहे. अगदी बरोबर. तो परत येणार आणि हिशोबही मागणार. आणि जेव्हा तो येईल तेव्हा तो मागच्या 35 दिवसांचा पूर्ण हिशेब मागेल. त्यामुळे मला वाटतं या काळात घेतलेले जे चुकीचे निर्णय आहेत, विशेषतः आर्थिक किंवा नातेसंबंधांमधले निर्णय, ते भविष्यात खूप महागात पडू शकतात. हो, आणि म्हणूनच हा काळ सर्वांसाठी सारखा नसतो. ज्या राशींना मुळातच शनीच्या शिस्तीची सवय असते किंवा ज्यांचा शनीशी खूप जवळचा संबंध आहे, त्यांच्या आयुष्यात हा काळ एक वेगळंच वादळ घेऊन येतो. अच्छा, मग आपण आता याच वादळाच्या केंद्रस्थानाकडे वळूया. आणि मला या विश्लेषणाची सुरुवात करायची आहे ती तूळ राशीपासून. तूळ रास. कारण जर शनी न्यायाचा देव आहे आणि तूळ राशीचं चिन्ह स्वतः एक तराजू आहे जे न्यायाचं प्रतीक मानलं जातं, तर या राशीवर याचा सर्वात पहिला आणि थेट परिणाम व्हायला हवा. पण मला इथे एक छोटी शंका आहे. काय शंका आहे? म्हणजे तूळ राशीचे लोक तर मुळातच खूप बॅलन्स्ड असतात ना, ते कधी अशी टोकाची भूमिका घेत नाहीत. मग तो ऑडिटर नसला तरी ते स्वतःला छान सांभाळून घेऊ शकतील असं नाही वाटत का? वरवर पाहता तसंच वाटतं, पण इथेच आपण मानसशास्त्रीयदृष्ट्या थोडी चूक करतोय. कसं काय? बघा, तूळ राशीचे लोक स्वतःहून बॅलन्स नसतात. ते बाह्य जगाशी जुळवून घेत स्वतःचा बॅलन्स तयार करत असतात. तूळ ही मुळात शुक्राची रास आहे.
शुक्र म्हणजे ज्याला सौंदर्य, सुख आणि लोकांची पसंती हवी असते. अच्छा, म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं. हो, आणि तिथे शनी उच्चीचा असतो. कारण शनी त्या शुक्राला सतत सांगत असतो की तुला सगळं हवंय, पण तुझ्याकडे एवढे पैसे नाहीत, थांब. म्हणजे शनी हा त्यांच्या आयुष्यातला तो नाही म्हणणारा आवाज आहे. अरेच्या, म्हणजे जेव्हा शनी अस्त होतो तेव्हा तो नाही म्हणणारा आवाजच बंद होतो. हो, तो आवाज बंद होतो आणि मग तो तराजू एका बाजूला पूर्णपणे झुकतो. तुळ राशीचे लोक अचानक खूप पैसे खर्च करायला लागतात. म्हणजे घरात एखादी महागडी वस्तू आणणं असेल, अनावश्यक ठिकाणी गुंतवणूक करणं किंवा कुणाला तरी उधारी देणं. कारण त्यांना सगळ्यांना खुश ठेवायचं असतं. अगदी बरोबर. आणि शनी अस्त असल्यामुळे त्यांना वास्तवाची ती जाणीवच होत नाही की हे दिलेले पैसे परत येणं खूप कठीण आहे. म्हणजे हे मला असं वाटतं, ह्या एखाद्या दोरीवर चालणाऱ्या कसरतीसारखं, ज्याला आपण टाईट रोप वॉकर म्हणतो, तसं आहे. म्हणजे दोरीवर चालणारा माणूस स्वतःच्या बॅलन्सवर चालत असतो असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात त्याच्या हातात जी एक मोठी काठी असते ना, ती काठी त्याला तो बॅलन्स देत असते. म्हणजे शनी ही ती काठी आहे, आणि शनीचा अस्त म्हणजे अचानक कोणीतरी ती काठी काढून घेणं आणि वरून वाऱ्याचा जोराचा झोत येणं. वा, हे चित्र डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट उभं राहतंय. ती काठी अचानक काढून घेतली की तो कसरत करणारा माणूस कितीही कुशल असला तरी थोडा गडबडणारच. नक्कीच. आणि हा जो वाऱ्याचा झोत आहे ना, तो फक्त आर्थिक पातळीवर नाहीयेत, तर त्यांच्या नातेसंबंधांमध्येही येतो. तूळ राशीचे लोक एरवी भांडणं टाळण्यासाठी खूप प्रसिद्ध असतात. हो, ते नेहमी वाद मिटवतात. पण या 35 दिवसात त्यांच्या संवादाचा तोल बिघडतो. शनी अस्त असल्यामुळे त्यांना काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचं भान राहत नाही. बापरे, म्हणजे त्यांच्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता खूपच वाढते. ते कदाचित अशी एखादी गोष्ट बोलून जातील जी त्यांनी एरवी कधी स्वप्नातही बोलली नसती. अगदी तसंच होतं. मग अशा वेळी या वाऱ्याच्या झोतापासून वाचण्यासाठी त्यांनी नेमकं काय करायला हवं? त्यांनी या काळात नवीन कसरती करून पाहू नयेत. म्हणजे शांत राहावं. हो, म्हणजेच मोठा आर्थिक खर्च पूर्णपणे टाळावा आणि नातेसंबंधात जेव्हा एखादा वाद निर्माण होतोय असं वाटेल ना, तेव्हा तिथेच थांबून जावं. प्रतिक्रिया देण्याची घाई अजिबात करू नये. हा काळ शांत बसून राहण्याचा आहे, त्या दोरीवर पुढे धावण्याचा नाही. बाह्य जगातील हा बॅलन्स जेव्हा बिघडतो तेव्हा त्याचे पडसाद खूप खोलवर उमटतात. बाह्य जगाचा बॅलन्स, खरंय. तूळ राशीचा हा जो बाहेरचा संघर्ष आहे तो आपण पाहिला. पण कसं आहे, जेव्हा बाहेरचं जग अस्थिर होतं तेव्हा माणूस साहजिकच स्वतःच्या आत डोकावतो, स्वतःच्या कामात लक्ष घालतो. बरोबर. आणि इथूनच आपण या सखोल चर्चेच्या पुढच्या आणि मला वाटतं सर्वात गुंतागुंतीच्या टप्प्याकडे येतोय. आपण मकर राशीच्या अंतर्गत संघर्षाबद्दल थोडं बोलूया. हो, मकर राशीबद्दल बोलणं हे खूप रंजक आणि तितकंच गंभीर सुद्धा आहे. कारण मकर राशीचा स्वामी स्वतः शनी आहे. अच्छा. जेव्हा तुमचा स्वतःचा स्वामी, तुमचा मूळ आधारच 35 दिवसांसाठी अस्त अवस्थेत जातो, तेव्हा तो नुसता बाह्य जगाचा प्रश्न राहत नाही. ती थेट एक आयडेंटिटी क्रायसिस म्हणजे स्वतःच्या ओळखीचा पेज बनून जाते. म्हणजे मकर राशीचे लोक म्हणजे असे लोक जे 24 तास फक्त कामाचा विचार करतात. त्यांच्यासाठी त्यांचं काम, त्यांचं करिअर हीच त्यांची ओळख असते. ते अत्यंत महत्वाकांक्षी आणि प्रॅक्टिकल असतात. मग शनी अस्त झाल्यावर हे लोक अचानक कामचुकार होतात की काय? नाही, कामचुकार हा शब्द त्यांच्यासाठी योग्य नाही. ते कामचुकार होत नाहीत, पण त्यांच्या कामामागची जी एक ड्रायव्हिंग फोर्स किंवा ऊर्जा असते ना, ती अचानक संपल्यासारखी वाटते. याला आपण एक प्रकारे कॉस्मिक बर्नआउट म्हणू शकतो. शनी हा मुळात परिश्रमाचा ग्रह आहे. तो अस्त झाल्यावर मकर राशीच्या लोकांना अचानक वाटायला लागतं की मी हे सगळं का करतोय, या एवढं मेहनतीचा उपयोग तरी काय आहे. अरे रे. हो, आणि यामुळे त्यांचं मनोबल कमालीचं खचतं. कामात लक्ष लागणं अक्षरशः बंद होतं. आणि हे त्यांच्यासाठी खूप भयानक असू शकतं. कारण जो माणूस सतत पळत असतो, सतत काहीतरी मिळवत असतो, त्याला जर अचानक काहीच करावंसं वाटलं नाही तर तो साहजिकच स्वतःलाच दोष द्यायला लागतो. अगदी बरोबर. म्हणजे माझ्यातच काहीतरी बिघाड झालाय, माझ्याकडनं काम का होत नाहीये, असा विचार करून ते स्वतःवर प्रचंड मानसिक ताण घेत असतील. आणि याच ताणातून त्यांच्याकडून पुढची चूक घडते. जेव्हा त्यांना वाटतं की आपण मागे पडतोय, तेव्हा तो हरवलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी ते घाईघाईने खूप मोठे आर्थिक निर्णय घेतात. म्हणजे नुकसान करून घेतात. हो, कुणाकडून तरी मोठी उधारी घेणं किंवा अचानक एखादा नवीन प्रोजेक्ट हातात घेणं, ज्याची त्यांना त्या क्षणी अजिबात गरज नसते. फक्त आपण काहीतरी करत आहोत हे जगाला आणि स्वतःला दाखवण्यासाठी ते चुकीच्या ठिकाणी ऊर्जा लावतात. आणि प्रेम किंवा वैवाहिक जीवनातही हाच ताण रिफ्लेक्ट होतो, कारण ते मुळात खूप चिडचिडे झालेले असतात. पण इथे मला एक थोडा वेगळा विचार मांडायचा आहे. सांगा ना.
जर मकर राशीचे लोक सतत यंत्रासारखं काम करत असतात आणि त्यांच्या स्वतःच्या शरीराला किंवा मनाला विश्रांतीची गरज असते जिथे स्वतःहून कधीच घेत नाहीत, तर शनीचा अस्त ही कदाचित निसर्गाची त्यांना थांबवण्याची एक पद्धत नसेल का? म्हणजे हा काळ स्वतःला दोष देण्याचा नाही, तर याला एक फोर्स्ड पॉज किंवा बळजबरीने दिलेली विश्रांती म्हणून का पाहू नये आपण? वाह, हा दृष्टिकोन खरोखरच त्यांच्यासाठी एका औषधासारखं काम करू शकतो. फोर्स्ड पॉज. नक्कीच. मकर राशीच्या लोकांनी हे नक्की समजून घेतलं पाहिजे की हा काळ नवीन डोंगर सर करण्याचा नाहीये, तर बेस कॅम्पवर थांबून स्वतःच्या सामानाची आवरावर करण्याचा आहे. बरोबर. जेव्हा शनी अंधारात असतो तेव्हा नवीन जबाबदाऱ्या अंगावर घेणं म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून वेगाने गाडी चालवण्यासारखं आहे. जेवढ्या वेगाने जाल तेवढा मोठा अपघात होईल. नक्कीच. त्यामुळे त्यांनी स्वतःला दोष देण्याऐवजी या विश्रांतीचा शांतपणे स्वीकार करायला हवा. म्हणजे मकर राशीने त्यांच्या वर्तमान काळातील या धावपळीला थोडा ब्रेक लावायला हवा. आता इथूनच मला वाटतंय खूप नैसर्गिक आणि मानवी प्रवृत्ती समोर येते. ती कोणती? जेव्हा आपला वर्तमान काळ आपल्याला थोडा कठीण वाटतो किंवा वर्तमानात थांबून राहावं लागतं ना, तेव्हा मानवी मन साहजिकच भविष्याकडे पळ काढतं. आणि इथून प्रवेश होतो आपल्या आजच्या तिसऱ्या राशीचा, म्हणजे कुंभरास. कुंभरास ही नेहमी भविष्याचा वेध घेणारी दूरदर्शी रास मानली जाते. होय, आणि गंमत बघा, कुंभराशीचा स्वामी ही शनीच आहे. अरे च्छा! पण मकर आणि कुंभ यांच्यात एक खूप मोठा फरक आहे. मकर रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे, ती जमिनीवर असते. तर कुंभ ही वायू तत्वाची रास आहे, ती आकाशात विचारांच्या पातळीवर असते. कुंभराशीचे लोक मुळातच स्वावलंबी, बंडखोर आणि नेहमी भविष्यात जगणारे असतात. उद्या काय नवीन करता येईल हा त्यांचा अगदी आवडता विचार असतो. मग शनीच्या अस्ताचा त्यांच्या या उद्याच्या नियोजनावर नेमका काय परिणाम होतो? कारण जर ते नेहमी पुढचा विचार करतायत, तर त्यांनी तर या शनी अस्ताच्या काळासाठी आधीच काहीतरी मस्त प्लॅनिंग करून ठेवलं असेल ना? तिथेच तर सगळी गोम आहे ना. शनी हा त्यांच्या त्या आकाशात उडणाऱ्या विचारांना जमिनीशी जोडून ठेवणारा अँकर किंवा आपण ज्याला नांगर म्हणतो तो आहे. अच्छा. शनी त्यांना सांगतो की तुझी भविष्याची कल्पना खूप भारी आहे, पण आज तुझ्या खिशात किती पैसे आहेत ते आधी बघ. आणि जेव्हा शनी असतो होतो तेव्हा तो नांगरच तुटतो. आणि कुंभ राशीचे लोक वास्तवाचं भान विसरून फक्त भविष्याच्या स्वप्नामध्ये वाहून जातात. म्हणजे ते जमिनीवरचा विचार पूर्णपणे सोडून देतात. हे ऐकताना मला असं वाटते की कुंभ राशीचे लोक नेहमी आकाशातील ताऱ्यांकडे बघून चालणारे असतात. त्यांना नेहमी पुढचं आणि भव्य असं काहीतरी दिसत असतं. पण शनीचा अस्त म्हणजे जमिनीवर अचानक आलेला एखादा खड्डा आहे. अगदी बरोबर. जर त्यांनी ताऱ्यांकडे बघणं थांबवून जमिनीवर लक्ष दिलं नाही, तर ते थेट त्या खड्ड्यात पडू शकतात. हे अगदी अचूक वर्णन आहे. ताऱ्यांकडे बघताना जमिनीवरचा खड्डा न दिसणं. आणि या खड्ड्याचं स्वरूप काय असतं माहितीये? तर ते असतं आर्थिक असावधानी. म्हणजे पैशांचं नुकसान. हो, या 35 दिवसात भविष्यातील एखाद्या मोठ्या फायद्याच्या आशेने ते वर्तमानातील आपली सगळी पुंजी पणाला लावू शकतात. त्यांना वाटेल की हे जे इन्व्हेस्टमेंट मॉडेल आहे ते खूप क्रांतिकारी आहे, पण प्रत्यक्षात ती एक खूप मोठी चूक असू शकते. आणि बघा, फक्त पैसाच नाही तर आरोग्याकडेही ते असंच दुर्लक्ष करतात. आरोग्याकडे दुर्लक्ष? हां. ते कसं काय? कारण कुंभ राशीचे लोक त्यांच्या डोक्यात, त्यांच्या विचारात इतके व्यग्र असतात की त्यांना स्वतःच्या शरीराच्या गरजाही जाणवत नाहीत. आणि शनी नसताना ही सवय आणखी वाढते. वेळेवर न जेवणं, झोप न घेणं, सतत मानसिक ताण घेणं. बापरे, हे तर खूपच गंभीर आहे. आणि याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आणि प्रेम संबंधांवरही होतो. ते शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या इतके डिटॅच किंवा अलिप्त होतात की त्यांच्या जोडीदाराला वाटतं की हे व्यक्ती आपल्यासोबत असूनही आपल्यासोबत नाहीये. आणि तिथून मग दुरावा आणि संघर्ष सुरू होतो. म्हणजे कुंभ राशीसाठी हा काळ करिअर आणि पैशांच्या बाबतीत वेगाने धावण्याचा नसून प्रत्येक टप्प्यावर स्पीड ब्रेकर पाळण्याचा आहे. भविष्याची स्वप्न रंगवणं थोडं बाजूला ठेवून, आज माझ्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, आज मी माझ्या जोडीदाराशी नीट बोलले का, आणि आज मी वेळेवर जेवले का, या साध्या पण वास्तवातील गोष्टींवर त्यांनी खरं तर फोकस करायला हवा. अगदी तसंच. त्यांनी स्वतःच्याच दूरदृष्टीला थोडा ब्रेक लावला पाहिजे. वर्तमान काळातील ज्या आर्थिक नोंदी आहेत आणि नातेसंबंधातील ताणतणाव हे वास्तवात राहून सोडवण्याची ही खरी वेळ आहे. तर आपण या तीनही राशींच्या प्रवासाचा जर एक मागोवा घेतला तर एक अतिशय रंजक पॅटर्न समोर येतोय. कोणता? तूळ राशीचा बाह्य जगाशी असणारा जो बॅलन्स आहे तो शनीच्या अस्तामुळे बिघडतो, ज्यामुळे आर्थिक आणि संवादाचे प्रश्न उभे राहतात. जेव्हा बाह्य बॅलन्स जातो तेव्हा आपण मकर राशीसारखे स्वतःच्या आत डोकावतो.
तिथे कामाचा ताण आणि आत्मविश्वासाचा अभाव हा अंतर्गत संघर्ष उभा राहतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा वर्तमान काळात आत आणि बाहेर दोन्हीकडे अस्थिरता असते तेव्हा आपण कुंभ राशीसारखे भविष्यात पळ काढण्याचा प्रयत्न करतो, जिथे वास्तवाचे भान सुटल्यामुळे मोठे खड्डे आपली वाट पाहत असतात. वा, हे संपूर्ण विश्लेषण जर एका वाक्यात गुंफायचं झालं ना, तर 13 मार्च ते 17 एप्रिल या 35 दिवसांच्या काळात या तीनही राशींसाठी एकच समान धागा आहे. आणि तो धागा म्हणजे आर्थिक बाबींमध्ये अत्यंत सावधानता बाळगणे, करिअर किंवा कामाच्या बाबतीत कोणतीही घाई न करता संयम ठेवणे आणि नातेसंबंधांमध्ये स्वतःहून 2 पावलं मागे घेऊन समजूतदारपणा दाखवणे. शनीच्या अस्ताचा परिणाम सर्वांवर सारखाच होत नाही, हे तर आपण आज पाहिलं. प्रत्येकाचं आव्हान थोडं वेगळं आहे. पण जर आपण ह्या 35 दिवसांत रिॲक्ट करण्याऐवजी थोडं शांत राहून फक्त ऑब्झर्व्ह केलं तर हा काळ सुरक्षितपणे नक्कीच पार करता येईल. नक्कीच. हीच ती वेळ असते जेव्हा ग्रहांचा प्रभाव आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची संधी देत असतो, फक्त आपण ती संधी ओळखायला हवी. खरंय. आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी मला एक असा विचार श्रोत्यांसमोर मांडायचा आहे, जो कदाचित आपण एरवी करत नाही. सांगा ना. सुरुवातीला आपण त्या सुट्टीवर गेलेल्या कडक ऑडिटरचं उदाहरण दिलं होतं. जर शनी हा कर्माचा आणि न्यायाचा देव आहे आणि तो 35 दिवसांसाठी अस्तस्थितीत किंवा रजेवर आहे, तर आपण सगळे याला फक्त एक वाईट नशिबाचा किंवा अडचणींचा काळ का समजतो? किंवा त्याला विनाकारण घाबरून का जातो? हो ना, कदाचित हा काळ केवळ अडथळ्यांचा नाहीये. कदाचित हा निसर्गाचा एक कॉस्मिक ऑडिट किंवा ज्याला आपण वैश्विक लेखापरीक्षणाचा काळ म्हणू शकतो, तो आहे. विचार करा, जेव्हा कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून असतं तेव्हा चांगलं वागणं, नियम पाळणं हे खूप सोपं असतं. अगदी सहज होतं ते. पण जेव्हा आपल्याला खात्री असते की निरीक्षक नसतो, कोणीही बघत नाहीये, शिक्षा लगेच मिळणार नाहीये, तेव्हा आपण खरोखर किती प्रामाणिकपणे, किती संयमाने आणि किती संतुलितपणे वागतो याचीच ही परीक्षा तर नसेल. हा, खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच खरा विचार आहे. जेव्हा सिस्टीममधील मुख्य ऑडिटर नसतो तेव्हाच माणसाची खरी वृत्ती, त्याचे खरं संस्कार समोर येतात. अगदी तेच. म्हणूनच या 35 दिवसात माणसाच्या आयुष्यातील कोणती कमकुवत बाजू उघडकीस येऊ शकते, हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तो कडक बॉस जेव्हा 35 दिवसांच्या रजेवरून परत येईल तेव्हा त्याला आपल्या आयुष्याचं टेबल कसं दिसायला हवं? नुसता पसारा आणि स्वार्थापोटी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांनी भरलेलं, की अडचणीच्या काळातही संयमाने आणि प्रामाणिकपणे सांभाळलेलं, हा विचार आपण नक्कीच आपल्यासोबत ठेवायला हवा.